बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। उजनी तालुका माढा, जिल्हा सोलापूर व परिसरात येथे गेल्या महिनाभरापासून बिबट्यानं थैमान घातलं असून वन विभागाच्या नियोजनावर तुरी ठेवून बिबट्यानं सोमवारी सायंकाळी 4 मुक्या जनावरांवर हल्ला केलाय। या हल्ल्यात 3 जखमी व 1 जनावर मयत झालं असल्यानं येथील नागरिकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय। या परिसरात गेल्या महिनाभर बिबट्या असल्याचं बोललं जात होतं, पण त्याचा वावर आसपासमधील होळे, उजनी, आकुंबे या परिसरात होता। उजनी मध्ये रात्री 7:30 व 8च्या सुमारास देशी गायीचं वासरू व 2 जर्सी गायीच्या वासरांवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। यामुळे उजनी येथील नागरिक, शेतकरी रात्री घराबाहेर पडण्यासाठी घाबरत आहेत। याच काळात शेतीची वीज ही रात्री 12 ते सकाळी 8 वाजेपर्यंत असल्यानं शेतकरी शेतामध्ये फिरकत सुद्धा नाही। सोमवारी सायंकाळच्या सुमारा गावातील हायस्कूल पासून किशोर निकम यांच्या घराकडे बिबट्या जात असताना अनेक ग्रामस्थांनी पाहिलं। तेथून पुढे जाऊन मसू दामोदर भिसे यांच्या जर्सी गायीच्या वासराला नरडे फोडून जखमी केले। यामध्ये वासरू मयत पावले। तसेच 7 वाजण्याच्या सुमारास यशवंत वसंत जाधव यांच्या देशी गायीच्या मानेला मोठ्या प्रमाणात हल्ला घेऊन रक्तबंबाळ केलाय। मंगळवार 18 जून रोजी सायंकाळी लिंगा भजनदास लोकरे यांच्या विहिरीवर एका गावालगत गायीचं वासरू मृत अवस्थेत आढळून आलंय। दोन्ही गावात मिळून 4 बिबट्या असल्याचं अधिकारी व नागरिकांकडून बोललं जात आहे। होळेखू गावातील अक्रूर उद्धव भोरे यांची एक कालवड, गोपाळ लक्ष्मण चोपडे यांची एक कालवड, ज्ञानदेव कृष्णा परांडे यांची एक कालवडवर हल्ला करून त्यांना ठार केलंय। तसेच ज्योतिराम नामदेव जाधव यांच्या रेडीवर हल्ला करून गंभीररित्या जखमी केले। रविवार 15 जून रोजी सायंकाळीच्या सुमारास होळेखू तालुका माढा येथे गोपाळ लक्ष्मण चोपडे यांच्या देशी गायीचे 2 महिन्यांचं वासरू फस्त केलंय। पोलीस गाडीच्या उजेडात पोलिसांनी हे पाहिले। या अगोदर नागनाथ भीमराव जाधव यांच्या 2 शेळ्या फस्त केल्यात। मेंढपाळ मेंढ्या घेऊन चारण्यासाठी गेले असता तेथील 2 मेंढ्या फस्त केल्याचं नागरिक सांगतात। घटनेनंतर नागरिकांनी वनाधिकाऱ्यांना वारंवार फोन लावून बोलावले असता रात्री ते आले। तातडीची पावले न उचलता तुम्ही तोफा उडवा, फटाके फोडा, ॲटम बॉम्ब फोडा असे सल्ले देऊन निघून गेले। वास्तविक पाहता अधिकाऱ्यांनी तातडीनं कॅमेरा व पिंजरा लावणे, नागरिकांमध्ये राहून धीर देणे गरजेचे असताना त्यांच्याकडून या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचं नागरिक सांगतायत। प्रशासनानं गावात दवंडी घेऊन सावध राहण्याविषयी नागरिकांना आवाहन केलंय। यामुळे आणखी किती जनावरांचा जीव जाणार हा येणारा काळच सांगेल। दोन्ही गावांमध्ये वेगवेगळ्या बिबट्यांचा वावर आहे। 10 ते 15 मिनिटांच्या फरकानं दोन्ही गावांमध्ये सोशल मीडियाच्या ग्रुप घटना घडत असल्याचं पाहतोय। यामुळे शालेय मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन शालेय उपस्थितीवरती परिणाम होणार व शेतातील कामासाठी मजूर भीत आहेत। विठ्ठल पितांबर चोपडे, शिक्षक कर्मवीर लोहकरे, गुरुजी माध्यमिक विद्यालय उजनी। सध्या उजनी येथे बिबट्याच्या भीतीनं शेतकरी घाबरला असून रात्री अपरात्री शेतात जाण्यास तो भीतोय। यामुळे पिकावर परिणाम होत आहे। जोपर्यंत बिबट्या सापडणार नाही तोपर्यंत उजनी होळे परिसरात 20 दिवसा द्यावी। दत्तात्रय लोकरे, शेतकरी उजनी, ज्या ठिकाणी बिबट्यानं हल्ला केलाय त्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे। रात्री पहाटेपर्यंत गस्त घातलाय। त्याचा ठाव ठिकाणा लागणे कठीण झालाय। नागरिकांनी जागरूक राहून वावरणं गरजेचं आहे। बाळासाहेब लटके, ज्याप्रमाणे विमान अपघातामध्ये अपघातांची जबाबदारी स्वीकारून मृतांना 1 कोटी रुपये मदत कंपनीनं घोषित केली, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनानं त्यांची जबाबदारी घेऊन बिबट्याने केलेल्या हल्ला आणि मृत्यू जनावरांना 5 लाख रुपये, जखमेला 2 लाख रुपये याप्रमाणे मदत जाहीर करावी किंवा तातडीनं बिबट्या जरी बंद करावा अशी विनंती नागरिकांनी केली आहे। आणि ही नागरिकांची सरकारला अत्यंत कळकळीची मागणीही आहे। शिवाजी थोरे पाटील, पोलीस पाटील, होळे, माढा तालुका। हा कलेक्शनचा अनुभव सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय। आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।